नारायणपूर येथे धम्मपद ग्रंथाचे वाटप। नारायणपूर तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथे धम्मपद ग्रंथाचे वाटप करण्यात आले। नमस्कार, मी राम बेडकर, बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूयात काय आहे सविस्तर बातमी। जयपूर येथील परमार यांच्या आई वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ राहुल शिरसाट यांच्या माध्यमातून व धम्मप्रचारक राजीव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत धम्मपद ग्रंथाचे वाटप नारायणपूर येथील बौद्ध उपासिका व उपासक यांना वाटप करण्यात आले। यावेळी राहुल शिरसाट यांनी सांगितलं की प्रत्येक माणसाला ध्यान साधनेची आवश्यकता आहे। प्रत्येकाने ध्यान साधना करणे गरजेचे आहे, त्यामुळे प्रत्येकाला फायदा होतो असे मत व्यक्त केले। तर धम्मप्रचारक राजीव जाधव यांनी सांगितलं की धर्मानुसार आचरण केल्यामुळे माणसाची प्रगती होते असं मत जाधव यांनी व्यक्त केलं। या कार्यक्रमाचे आयोजन धम्मशील बुद्धविहार नारायणपूर समितीचे सुनीता प्रवीण शेजव, शीतल उमेश शेजवळ, माला इंगोले, नंदा धाकडे, पद्मा खंडागळे आणि तायडे कमला शेजव, सोनाली शेजव, रंजना इंगळे, माला वानखेडे, राजकन्या शेजव, रत्नप्रभा वानखेडे, मनुबाई तंतरपाळे, देवकन्या इंगळे, निर्मला वानखेडे, अरुणा वानखेडे, संगीता नवाडे, पद्मा वानखेडे, रेखाचे कमला इंगळे, सुनीता इंगळे, प्रतिभा मोरे, रेखा शेजव, अश्विनी गवई, संगीता इंगळे, कविता धाकडे, मनुबाई शेजवळ, भाऊराव धाकडे, बाबाराव शेजव, बबन दांडगे यांनी कार्यक्रमाचं आयोजन केले होते। या कार्यक्रमाची सूत्रसंचालन सुनीता शेजव यांनी केलं, तर आभार प्रदर्शन शीतल जाधव ध्यान साधने झालेले आपल्यावर होणारे परिणाम। तर या गावात आल्याला मला असं माहित दिसलेलं आहे की या गावातल्या लोकांना, बऱ्याच साऱ्या लोकांना ध्यान साधना ही माहीत आहे। ही अतिशय खूप चांगली बाब आहे आणि या गोष्टीमुळे धम्माचा प्रचार आणि प्रसार खूप चांगल्या पद्धतीने होतो। मला निश्चित तशी मला गॅरंटी आहे की जी बाबासाहेबांनी जे स्वप्न जे पाहिलं होतं की भारत बौद्धमय आपण करू शकतो बा, तर या गावात आल्यावरती मला खूप ते बरं वाटलं। आणि जे काही या लोकांना जी माहिती आहे ती अतिशय सुंदर माहिती आहे। या लोकांना मी जो धम्म सांगितला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ग्रहण केला। आणि इथले जे लहान मुलं म्हणा किंवा मोठे मंडळी म्हणा, विहाराचं वातावरण खूप सुंदर आहे। हे गाव एक आदर्श गाव मला असं वाटत आहे। अशाच पद्धती जर बाकी गाव जर आपण जर पाहिले तर मला वाटेल असं बरं होईल। असं जर गाव जर राहिले हे सातत्यानं आम्ही करत राहू। या वर्षवासामध्ये इथे धम्माचं पठण सुरू आहे आणि या पठणामध्ये आपण उपासक उपासिकांना त्रिरत्नाबद्दल नेहमी आपण त्यांना सांगत असतो। बुद्ध धम्म संघ या तीनही रत्नाला इथे उपासक शरणगमन झालेले आहेत आणि यांनी चांगल्यापैकी बुद्ध धम्म संघ समजून घेतलेला आहे। याच अनुषंगानं आपल्या इथे आज धम्मपद या पवित्र ग्रंथाचं दान देण्यात आलेलं आहे। परिहार सरांकडून ते दान देण्यात आलेलं आहे। असेच इथे दान पारमितेचे कार्यक्रम आपण नेहमी घेत राहू आणि यांचा उत्साह फार चांगला आहे। धम्माबद्दल यांना खूप आपुलकी आहे आणि यांना नेहमी हवं असं धम्माचं ज्ञान मिळालं पाहिजे, या अनुषंगाने आम्ही इथे तो प्रयत्न करत असतो। धम्माचं कार्य सतत चालू आहे, त्याच्यानंतर अगोदर पासून पण चालू होतं आणि इथे आल्यानंतर मला खरंच सर खूप काही माहिती झाली धम्माबद्दल। आणि त्याचप्रमाणे सर आले तेव्हापासून ग्रंथामधले जे बारकाई आहे ते सगळं माहीत झालं सर। ही फार मोठी शोकांतिका आहे सर। आपल्याला जे बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत 56 साली, त्या आपण खरोखर आत्मसात केल्या पाहिजे। आणि